Dear student, today we will see problem sheet 2, question number 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2 त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 1 त्या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेले जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांसाठी योग्य अशा प्रकारचा असणार तो काही पर्याय जो आहे तर तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आपल्याला दिलंय, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. खालीलपैकी वर्ग समीकरण कोणतं. आता वर्ग समीकरण जर असेल तर आपल्या लक्षात येतं नसते की वन व्हेरिएबल पाहिजे आणि व्हेरिएबल जो आहे तर त्या व्हेरिएबलचा असणारा जो काही इंडेक्स जो आहे तर तो इंडेक्स किती पाहिजे आपल्याला तर त्या ठिकाणी 2 पाहिजे. पहा मग अशा पद्धतीने जर विचार जर आपण जर केला तर पहा पहिले त्या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला दिले की 5/x - 3 इज इक्वल टू एक्स केल्या. आता याच्यामधला हा एक्स जो आहे तर तो एक्स आपल्याला नको याच्यासाठी काय करू आपण त्याला एक्स ने मल्टिप्लाय करू. x इंटू 5/x - 3 इंटू एक्स इज इक्वल टू एक्स इंटू एक्स. प्रत्येक पदाला काय केलं आपण एक्स ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. आता प्रत्येक पदाला जर त्या ठिकाणी एक्स ने मल्टिप्लाय केलं तर एक्स एक्स त्या ठिकाणी कॅन्सल झाले. इथे किती राहिले 5 - 3x इज इक्वल टू एक्स इंटू एक्स क्यूब. एक्स इंटू एक्स स्क्वेअर दॅट इज एक्स क्यूब. हेच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूपामध्ये जर त्या ठिकाणी जर लिहिलं तर काय पहा की एक्स क्यूब हे मायनस आहे, राईट साईडला ह्याला प्लस झाले प्लस 3x पुन्हा -5 आहे, या साईडला +5 आहे, राईट साईडला नेली -5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की हे असणारं व्हेरिएबल जे आहे तर त्या व्हेरिएबलचा असणारा जो काही इंडेक्स जो आहे तर तो किती आहे 3 त्या ठिकाणी पाहिजे किती आपल्याला 2. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ऑप्शन ए जो आहे तर तो ऑप्शन ए त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी नसणार आहे. आता बी ऑप्शनचा आपल्याला विचार करायचा आहे. बी ऑप्शन साठी एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5x इज इक्वल टू 2. जनरल फॉर्म मध्ये लिहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस 5x - 2 इज इक्वल टू 0. वन व्हेरिएबल आहे आणि असणारा जो काही व्हेरिएबल जे आहे तर त्या व्हेरिएबलचा असणारा जो काही इंडेक्स जो आहे तर तो इंडेक्स त्या ठिकाणी 2 आहे. आणि म्हणून ऑप्शन बी जो आहे तर तो बी ऑप्शन त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी. सी ऑप्शनचा जर आपण विचार केला तर सी ऑप्शन मध्ये काय येईल पहा सी ऑप्शन. तर सी ऑप्शन मध्ये काय लक्षात येतं नसते की n-1 आणि हा +2n आहे, राईट साईडला आणला तर त्या ठिकाणी तो -2n इज इक्वल टू 0. आता n-2n किती राहताना दिसतात तर -n - 1 इज इक्वल टू 0. इथे आपल्या लक्षात येताना नसते की जे व्हेरिएबल आहे तर त्या व्हेरिएबलचा इंडेक्स त्या ठिकाणी 1 आहे म्हणजे सी सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी नसणार. राहिला डी. आता डीच्या बाबतीमध्ये काय सांगताय डी बी खाली लिहितो. डी ऑप्शन या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे तो आपल्याला नकोय तर याच्यासाठी आपण प्रत्येक पदाला एक्स स्क्वेअर जो आहे तर तो एक्स स्क्वेअरने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहे. एक्स स्क्वेअर इंटू 1/x x + 2 इज इक्वल टू याला सुद्धा काय करायचं आहे एक्स स्क्वेअर इंटू एक्स. म्हणजे प्रत्येक पदाला काय केलं आपण एक्स स्क्वेअरने त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. इथे आपल्या लक्षात येत नसतं की एक्स स्क्वेअर त्या ठिकाणी कॅन्सल झाली. काय शिल्लक आहे x + 2 इज इक्वल टू एक्स क्यूब. या ठिकाणी जनरल फॉर्म मध्ये लिहिलं तर काय येईल एक्स क्यूब -x - 2 इज इक्वल टू 0. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येता नसते की एक्स क्यूब जे आहे एक्स क्यूब आहे म्हणजे एक्स व्हेरिएबल जो आहे तर त्याच्या असणारा जो काही इंडेक्स जो आहे तर तो 3 आहे. आपल्याला पाहिजे किती 2 आणि म्हणून सी सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी नसणार आहे. आणि म्हणून आपला असणार तो काही बी ऑप्शन जो आहे तर तो बी ऑप्शन त्या ठिकाणी आपला करेक्ट अशा प्रकारचा ऑप्शन जो आहे तर तो ऑप्शन त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे पहा सेकंड क्वेश्चन काय विचारलेलं आहे की आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन
विच वन इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली दिलेले जे काही इक्वेशन जे आहेत तर त्या इक्वेशन पैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अर्थ लक्षात आला. हायेस्ट पॉवर और इंडेक्स किती पाहिजे 2 त्या ठिकाणी पाहिजे आणि 1 व्हेरिएबल पाहिजे. आता पहिल्याचा आपण विचार करू. या ठिकाणी जनरल फॉर्म मध्ये लिहिण्याचा विचार करू आपण पहिल्यांदा की एक्स स्क्वेअर, पुन्हा हे एक्स स्क्वेअर काय केलं या बाजूला मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस काय आलं 11 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी काय. आता काय सांगितलंय की आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढे एक्स स्क्वेअर कॅन्सल आहे म्हणजे राहिले काय या ठिकाणी 4x मायनस 11 इज इक्वल टू 0. या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे तर त्या व्हेरिएबलचा इंडेक्स जो आहे तर तो 1 आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर किती असतो 2 असतो पण किती 1 आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स 4x मायनस 11 इज इक्वल टू 0 किंवा पहिला ऑप्शन जो आहे तर तो पहिला ऑप्शन त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी नाही. आता बीचा विचार करा. बीचा विचार जर आपण जर केला तर बी आपल्याला कसा लिहिता येईल तर त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. या ठिकाणी इंडेक्स जो आहे तर तो त्या ठिकाणी 2 आहे. हायेस्ट इंडेक्स 2 आहे. ज्या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर सी चा विचार केला हा सी ऑप्शन की 5x स्क्वेअर मायनस 90 इज इक्वल टू 0. इथे सुद्धा आपल्या लक्षात येताना दिसतंय की हायेस्ट व्हेरिएबल जे आहेत किंवा हायेस्ट इंडेक्स जो आहे तर तो हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी 2 आहे म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. डीचा आपण त्या ठिकाणी डी ऑप्शनचा विचार करू. डी ऑप्शन मध्ये काय येते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी पहिल्यांदा मी 2x लिहिलं 2x मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे राईट लेफ्ट साईडला आणले मायनस एक्स स्क्वेअर मायनस 5 इज इक्वल टू 0. पुढे डी इज इक्वल टू आता मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर यांची ऍडिशन केली तर ती आली मायनस 2x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. पुन्हा आपल्या लक्षात येताना दिसतंय हे जे काही याचं मायनस साईन कोएफिशियंटचं मायनस साईन सोडून द्या. एक्स स्क्वेअर याचा जर आपण जर विचार जर केला तर हायेस्ट असणारा काही इंडेक्स जो आहे तर तो हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी 2 आहे आणि म्हणून या ठिकाणी ही सुद्धा आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. म्हणजे फक्त ए ऑप्शन जो आहे तर तो ए ऑप्शन मध्ये म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 11 प्लस एक्स स्क्वेअर हे त्या ठिकाणी आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आता थर्ड त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे थर्ड क्वेश्चन द रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इज इक्वल टू 0 आर रियल अँड इक्वल फाइंड के. की एक्स वर्ग अधिक के एक्स अधिक के बरोबर 0 हे जे असणारं ते काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणाची मुळं त्या ठिकाणी कशी सांगितली आपल्याला रियल अँड इक्वल म्हणजे वास्तव आणि समान आहे तर के ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी काढायची. मग आता रियल आणि इक्वल किती असतात कधी असतात तर ज्या वेळेला डेल्टा जो आहे तर त्या डेल्टाची किंमत 0 असते तर त्यावेळेला त्या ठिकाणी ते इक्वेशन किंवा तो असणार हा इक्वेशन जे आहे तर ते रियल म्हणजे इक्वेशनची असणारी जी काही रूट्स मुळे जे आहे तर ती रियल आणि इक्वल त्या ठिकाणी असतात. आता डेल्टाची किंमत त्या ठिकाणी काढावी लागेल. डेल्टा आपल्याला माहिती आहे डेल्टा इज इक्वल टू काय असतो बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे आपल्याला एबीसीच्या असणारे ते काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी काढाव्या लागतील. या ठिकाणी सोल्युशन मध्ये काय करू तुम्ही सोल्युशन की comparing x square plus kx plus k is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0 we get आता a ची व्हॅल्यू किती दिसते काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. b ची व्हॅल्यू किती आहे k त्या ठिकाणी आहे
आणि सीची व्हॅल्यू सुद्धा पुन्हा काय आहे के त्या ठिकाणी. मग आपल्याला डेल्टा काढायचा आहे, डिस्क्रिमिनंट डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू आपल्याला माहिती की बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, तर बी स्क्वेअर, बीची व्हॅल्यू किती आहे के, म्हणजे के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू किती आहे के. आता के चा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस किती 4 इंटू 1 इंटू के दॅट इज 4k. आता या ठिकाणी आपल्याला दिलेले की रूट्स कसे आहेत, रिअल आणि इक्वल. पण सिन्स रूट्स आर रिअल अँड इक्वल कधी असतात, तर डेल्टा इज इक्वल टू 0 जर असेल तर काय होतं नसते, मुळे जे आहे तर ती वास्तव आणि समान असतात. ज्या ठिकाणी डेल्टा जो आहे तर त्या डेल्टाची व्हॅल्यू आपण 0 त्या ठिकाणी ठेवू आणि म्हणून पहा 0 इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस 4, किंवा हेच आपल्याला असं लिहिता येईल की के स्क्वेअर मायनस 4k इज इक्वल टू 0. आता काय दोघांमधून आपण के जो आहे तर तो के त्या ठिकाणी कॉमन काढू. के जर कॉमन जर काढला तर कंसामध्ये काय राहते पहा के मायनस 4 इज इक्वल टू 0. पुढे याचाच अर्थ काय, के इज इक्वल टू 0 और के मायनस 4 इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर के इज इक्वल टू 0 और के मायनस 4 इज इक्वल टू 0. या ठिकाणी मायनस आहे. Therefore, k is equal to 0 or k is equal to minus 4 आहे. राईट साईडला नेलं तर प्लस 1. म्हणजे केच्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, किती 0 और 4. आता 0 और 4 पुढे आहे सी ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपला सी ऑप्शन जो आहे तर तो सी ऑप्शन त्या ठिकाणी काय असेल, करेक्ट त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर पुढे फोर्थ इक्वेशन पहा की फॉर रूट 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. की वर्गमुळामध्ये 2x वर्ग वजा 5x अधिक वर्गमुळामध्ये 2 बरोबर 0, तर असणारा जो काही विवेचक जो आहे तर त्या विवेचकाची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा असणार. डेल्टा इज इक्वल टू आपल्याला माहिती 4 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac असतो. म्हणजे याच्यासाठी आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू ज्या आहे तर त्या एबीसीच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी माहीत पाहिजे. त्यासाठी कम्पॅरिझन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. पहा कशा पद्धतीने करता येईल की कम्पेरिंग रूट 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0 विथ कशाबरोबर कम्पॅरिझन करायची, तर स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. कम्पॅरिझन जर केली तर आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी पाहिजे. पहा a इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे रूट 2, बी ची व्हॅल्यू किती दिसते -5, सी ची व्हॅल्यू किती आहे रूट 2. आपल्याला काय करायचं डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतो, डेल्टा त्या ठिकाणी असणार. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बीची व्हॅल्यू किती आहे -5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे रूट 2 इंटू सी ची व्हॅल्यू पुन्हा किती आहे रूट 2. आता -5 चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस होणार आहे. 5 चा स्क्वेअर किती असणार आहे 25 आणि म्हणून प्लस 25 मायनस प्लस प्लस या ठिकाणी 4 इंटू. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं पहा की रूट 2 इंटू रूट 2 याचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी ए येताना दिसतं. कसं, तर आपल्याला माहिती की रूट ए इंटू रूट ए जर असेल तर काय करतो एच आपण करेल आणि म्हणून या ठिकाणी दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल तर त्या ठिकाणी फक्त 2 येणार. पुढे 25 मायनस 4 इंटू 8 4 इंटू 2 8. आता 25 मधून 8 गेले की राहिले 16 त्या ठिकाणी राहिले. म्हणजे डेल्टा जो आहे
तर तो डेल्टा आपल्याला मिळाला 16. आता ऑप्शनमध्ये बघा ही 4 2 8 5 सॉरी या ठिकाणी 25 मायनस 8 इथे येताना असते 17 त्या ठिकाणी येतात आणि म्हणून आपला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन कोणता आहे या ठिकाणी 17 असणारा. तर बी ऑप्शन जो आहे तो बी ऑप्शन त्या ठिकाणी आपला करेक्ट आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पाहता 5th क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट 3,5. खालीलपैकी कोणतं त्या ठिकाणी वर्ग समीकरण आहे की ज्याची मुळं किती आहेत 3,5 आहे. बघ आपल्याला विचार करायचा. पण आता या ठिकाणी पहिल्या ऑप्शनचा आपण विचार करू. पहिल्या ऑप्शन मध्ये पहा या ठिकाणी सहगुणक एक काही प्रॉब्लेम नाही म्हणजे 1 गुणिले 8 म्हणजे किती असणार आहे 8. 8चे जर अवयव जर आपण पाडले तर 8 गुणिले 1. चिन्हाचा विचार केला शेवटचे पद धन असेल तर मधल्या पदाचे चिन्ह दोन्ही संख्या. गुणाकार त्या ठिकाणी किती येता नसते अधिक 8 येतो परंतु बेरीज 15 येते का येत नाही म्हणजे या ठिकाणी हा नसणार. दुसरी त्या ठिकाणी अवयव जर पाहिली 8चे तर समजा 4 गुणिले 2. चिन्हांचा विचार केला गुणाकार त्या ठिकाणी 8 येतो परंतु वजाबाकी त्या ठिकाणी 8 येत नाही म्हणजे या ठिकाणी 3,5 पहिल्याचा त्या ठिकाणी काय असणार आहे रूट्स त्या ठिकाणी असणार म्हणजे पहिला ऑप्शन त्या ठिकाणी नसणार आहे. आता दुसऱ्या ऑप्शनचा विचार केला पुन्हा 15 आहे. पुढे 15. आता 15ची त्या ठिकाणी फॅक्टर्स आपल्याला काढायचे. 5 into 3 असं ऑप्शन आपण फॅक्टर्स त्या ठिकाणी घेतले. शेवटचे पद जर धन असेल तर काय करतो मधल्या पदाची चिन्ह काय करतो दोन्ही संख्यांना देतो म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मल्टिप्लिकेशन बरोबर त्या ठिकाणी 15 येताना दिसतंय आणि -5 -3 बरोबर किती येताना दिसते -8 म्हणजे या ठिकाणी 3,5 या ठिकाणी बी ऑप्शन जे आहे तर त्या बी ऑप्शनचे त्या ठिकाणी रूट्स जे आहे तर ते रूट्स त्या ठिकाणी असले पाहिजे. समजा सी ऑप्शनचा आपण विचार केला. आता सी ऑप्शन मध्ये काय दिलेले 5 दिलेले 5 into 1 5. आता 5 चे फॅक्टर काय करता येईल लाईटले 5 into 1. चिन्हाचा विचार केला तर शेवटचे पद जर ऋण असेल धन असेल तर मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला आणि उरलेलं चिन्ह उरलेल्या संख्येला आपण त्या ठिकाणी देतो. सॉरी शेवटचे पद जर धन असेल तर मधल्या पदाचे चिन्ह काय करतो दोन्ही संख्येला येतो. गुणाकार 5 येतोय परंतु बेरीज किती येता नसते 6 येता नसते म्हणजे हे ठिकाणी फॅक्टर जे आहे तर फॅक्टर्स त्या ठिकाणी नसतील म्हणजे सी ऑप्शन सुद्धा आपला त्या ठिकाणी नसणार आहे. राहिला डी ऑप्शन. डी ऑप्शनचा विचार जर केला तर पुन्हा या ठिकाणी -15 आहे. -15चे समजा फॅक्टर्स आपण पाडले 5 into 3. आता पुढे शेवटचे पद जर ऋण असेल तर काय करतो मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला देतो आणि उरलेलं चिन्ह काय करतो उरलेल्या संख्येला त्या ठिकाणी येतो. मग त्या ठिकाणी अधिक वजा 5 गुणिले 3 केलं 15 आलं परंतु 5 मधून 3 गेले तर किती राहता नसतात 2च राहता नसतात. किती किती दिलेले 8 आपल्याला दिलेले म्हणजे या ठिकाणी आपल्याला डी हा जो काही पर्याय जो आहे तो पर्याय सुद्धा त्या ठिकाणी नसेल. योग्य अशा प्रकारचा पर्याय जो आहे तो पर्याय कोणता आलेला आपला बी त्या ठिकाणी म्हणजे x² - 8x + 15 चे रूट्स जे आहेत तर ते 3,5 त्या ठिकाणी असले पाहिजे. त्याच्यानंतर 6 क्वेश्चन आपल्याला दिलेले आहे की आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फाइंड द रूट्स हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट -5. खाली दिलेली जी काही समीकरणं जे आहेत तर त्या समीकरणांमध्ये काय सांगितलंय की फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट -5. त्यांच्या मुळांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज -5 आहे अशी समीकरण आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितलं. पाहता या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे अल्फा बीटा जो आहे तर तो अल्फा बीटा आपल्याला त्या ठिकाणी शोधावा लागेल. आता हा अल्फा बीटा जो आहे तर तो अल्फा बीटा नेमका कसा शोधायचा त्याचाच आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पुढे आपल्याला अल्फा बीटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी शोधायची अल्फा प्लस बीटा. मग अल्फा बीटा आपल्याला माहिती की अल्फा प्लस बीटा काय असते -b/a अशी त्या ठिकाणी सम जी आहे तर ती सम आपल्याला शोधायची. मग आता BA च्या व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला कंपॅरिझन जे आहे तर ते कंपॅरिझन त्या ठिकाणी करावं लागेल आणि म्हणून पहा
ए ऑप्शनच्या बाबतीमध्ये की comparing 3x² minus 15x plus 3 is equal to 0. आता डायरेक्ट कंपॅरिझन ax² plus bx plus c is equal to 0. आता या ठिकाणी पहा कंपॅरिझन जर केली तर a is equal to किती मिळते आपल्याला 3 आणि b is equal to किती मिळते -15. आता पुढे आपल्याला जेवढे लागते सी ची काही सध्या आपल्याला गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी पहा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे -b/a मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे -15 आणि ए ची व्हॅल्यू किती आली 3 इज इक्वल टू मायनस काय झाली प्लस 3 ने 15 ला डिव्हाइड केलं. आता 3 ने 15 ला डिव्हाइड केलं तर 3 5 15 प्लस 5 आपल्याला काय सांगितले -5 सांगितलं. म्हणजे ए ऑप्शन जो आहे तर तो ए ऑप्शनची त्या ठिकाणी सम जे आहे तर ते सम त्या ठिकाणी +5 येते -5 यायला पाहिजे म्हणजे ए ऑप्शन त्या ठिकाणी आपला नसणार. याच्यानंतर पुढे आता प्रत्येकाच्या वेळेला आपल्याला तुलना जी आहे कम्पॅरिझन जे आहे तर ते कम्पॅरिझन त्या ठिकाणी करणार आहे आपण. तर बी आहे पाहता बी ऑप्शन ही x² -5x plus 3 is equal to 0. याची कंपॅरिझन आपण करू ax² अधिक bx अधिक c is equal to 0. कंपॅरिझन केली a is equal to किती मिळते 1, b is equal to किती मिळते -5, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय -b/a. आता मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे पुन्हा -5, ए ची व्हॅल्यू किती आहे 1, मायनस किती झाली प्लस. बरोबर. आता या ठिकाणी नेमकं काय होते त्याचा आपल्याला विचार करायचा आहे की x² -5x plus 3 ए ची कंपॅरिझन केली 1, बी ची व्हॅल्यू आली -5, सी ची व्हॅल्यू 3. आता अल्फाबेट -b/- प्लस आणि ए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काय येते पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष ठेवा. आता पुढे की पुन्हा मायनस काय होते प्लस येताना दिसते 5 +5 येताना दिसते. आपल्याला किती सांगितलं -5. ज्या ठिकाणी बी ऑप्शन जो आहे तर तो बी ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी करेक्ट नाही. त्याच्यानंतर पुढे सी ऑप्शन जो आहे त्या ठिकाणी सी ऑप्शनचा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करू. या ठिकाणी पुढे तर सी ऑप्शन मध्ये काय दिले पहा की x² plus 3x minus 5 is equal to 0. कंपॅरिझन केली ax² plus bx plus c is equal to 0. a ची व्हॅल्यू मिळाली 1, b ची व्हॅल्यू मिळाली 3, c ची काय आपल्याला गरज. अल्फा प्लस बीटा सम काय म्हटलेले सम ऑफ इट्स रूट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a इज इक्वल टू मायनस. आता बी ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे आणि ए ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे किती येताना दिसते -3 येताना दिसते. आपल्याला पाहिजे किती तर त्या ठिकाणी -5 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सी ऑप्शन जे आहे तर तो सी ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी करेक्ट नाही. मग आपल्याला राहिलं डी ऑप्शन. आता डी ऑप्शनच्या बाबतीमध्ये पुढे कंपॅरिझन करायचे आपल्याला डी ऑप्शनच्या बाबतीमध्ये की 3x² plus 15x plus 3 is equal to 0. याची कंपॅरिझन काय करायची आपल्याला की ax² plus bx plus c is equal to 0 सी त्या ठिकाणी केली तर काय येईल पहा ए ची व्हॅल्यू जी आहे तर ती ए ची व्हॅल्यू किती दिसते 3, बी ची व्हॅल्यू किती आहे 15 त्या ठिकाणी. पुढे या ठिकाणी लिहतो मी खाली की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a इज इक्वल आता मायनस किती आहे बी ची व्हॅल्यू आहे 15 आणि ए ची व्हॅल्यू किती आहे 3. 3 ने 15 ला डिव्हाइड केलं 5 आलं -5 आहे आणि म्हणून -5. अल्फा बीटा ही जी काही सम जे आहे तर ते सम त्या ठिकाणी -5 त्या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून
डी ऑप्शन जो आहे तर तो डी ऑप्शन कसा असला पाहिजे आपला त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे 3x² प्लस 15x प्लस 3 हे जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचे असणारे काही रूट्स जे आहेत तर त्या रूटची सम जे आहे तर ती सम बरोबर किती आली आपल्याला त्या ठिकाणी -5 त्या ठिकाणी येते. याच्यानंतर पुढे आता पुढे या ठिकाणी 7th एक्झाम्पल आपल्याला दिलेले √5m² मायनस √5m प्लस √5 इज इक्वल टू 0. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर दिस गिव्हन इक्वेशन. तर ही दिलेली इक्वेशन आहे आणि खालीलपैकी कोणतं विधान त्या ठिकाणी सत्य आहे ते आपल्याला त्या ठिकाणी विचारले. पण आता याच्यामध्ये काय काय सांगतात. पहिलं आपल्याला सांगितलं रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. आता रूट्स ऑफ रिअल अँड इक्वल कधी असतात तर सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती डेल्टा जो आहे तर त्या डेल्टाची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू जर त्या ठिकाणी ग्रेटर दॅन 0 जर असेल तर रूट्स आर काय सांगतात रिअल अँड अनइक्वल. कधी डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे धन जर असेल तर त्याची मुळं कशी असतात वास्तव आणि असमान असतात. दुसरा ऑप्शन आपल्याला दिले रूट्स आर रिअल अँड इक्वल. आता रूट्स आर रिअल अँड इक्वल कधी असतात तर डेल्टाची किंमत जर 0 जर असेल तर रूट्स कसे असतात रिअल अँड इक्वल त्या ठिकाणी असतात. बरोबर. त्याच्यानंतर पुढे सी ऑप्शन आपल्याला दिलेले रूट्स आर नॉट रिअल. कधी असतात रूट्स आर नॉट रिअल वास्तव त्या ठिकाणी मुळे असत नाही. कधी असत नाही तर डेल्टा लेस दॅन 0 म्हणजे डेल्टाची किंमत जर ऋण जर असेल तर मुळं जे आहे तर ती मुळं काय असतात तर त्या ठिकाणी रिअल त्या ठिकाणी असत नाही. शी ऑप्शन्स आपल्याला दिलेले की 3 रूट्स. आपल्याला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याला जास्तीत जास्त 2च मुळं असतात. इथे किती सांगितलं आपल्याला 3 रूट्स म्हणजे या ठिकाणी हा जो काही डी पर्याय जो आहे तर तो डी पर्याय खात्रीनं त्या ठिकाणी नसणार आहे. तो आपण पहिल्यांदाच कॅन्सल करून टाकू. त्या ठिकाणी कंपॅरिझन करून डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी शोधावी लागेल आणि डेल्टाची व्हॅल्यू नेमकी कशी येते तर त्याच्यावरून आपण तो ऑप्शन जो आहे तर तो ऑप्शन त्या ठिकाणी निवडणार. तर आता पुढे या ठिकाणी पुसून टाकतो की आपल्या लक्षात आलं. आता काय काय करता येईल या ठिकाणी कंपॅरिझन करतो की कंपेअरिंग √5m² मायनस √5m प्लस √5 इज इक्वल टू 0 विथ कशाशी कंपॅरिझन केली स्टँडर्ड फॉर्म. आता इथे m आहे m देतो am² मायनस bm प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. बर या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती मिळते √5. b ची व्हॅल्यू जी आहे या ठिकाणी b ची व्हॅल्यू जी आहे तर ती किती आहे -√5 आणि c ची व्हॅल्यू जी आहे तर ती किती आहे +√5. या ठिकाणी आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू शोधायची. डेल्टा इज इक्वल टू काय असतो डेल्टा b² मायनस 4s इज इक्वल टू तर बी ची व्हॅल्यू किती आहे -√5 आणि त्याचा स्क्वेअर आहे -4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे √5 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे +√5. पुढे √5 आणि त्याचा स्क्वेअर. पुन्हा आपल्या लक्षात आलं पहा की √a याचा स्क्वेअर घेतला. स्क्वेअर घेतो म्हणजे काय करतोय की √a इंटू √a याची व्हॅल्यू किती येत असते a. तशी या ठिकाणी मायनस काय येणार आहे प्लस √5चा स्क्वेअर तो किती असणार आहे 5 त्या ठिकाणी असणार. पुढे मायनस पुन्हा या दोघांचे मल्टिप्लिकेशन आपण केलं. कोणतं √5 ते किती येणार आहे 5 आणि इथे किती आहे आपली 4 म्हणजे 5 मायनस 4 किती आली 20 इज इक्वल टू किती राहिली -15 म्हणजे डेल्टा इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू किती मिळाली -15.
-15 मिळाले, म्हणजे निगेटिव्ह त्या ठिकाणी मिळाले. आणि मगाशी आपण म्हटलं होतं की डेल्टा लेस दॅन 0 जर असेल तर त्या ठिकाणी रूट्स जे आहेत तर ते रूट्स काय म्हटले, नॉट रिअल. बरोबर. या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू जी आहे तर ती डेल्टाची व्हॅल्यू कशाने, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आली आणि म्हणून रूट्स काय असणार आहे, नॉट रिअल. आणि म्हणून नॉट रिअलचा पर्याय जो आहे तर तो नॉट रिअलचा पर्याय जो आहे तर तो पर्याय आपला आहे तर त्या ठिकाणी सी ऑप्शन आहे. आणि म्हणून सी ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी आपला असतो. त्याच्यानंतर पुढे 8th एक्झाम्पल पहा की वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0 इज टू फाइंड एम. पहा या ठिकाणी दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचं एक मूळ जे आहे तर ते एक मूळ किती दिलेलं आपल्याला 2. तर एमची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता कसं फाइंड आउट करता येईल, त्या ठिकाणी काय सांगता येईल की सिन्स वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन इज 2, एक मूळ जे आहे तर ते 2 आहे आणि म्हणून काय करू आपण, पुट m इज इक्वल टू 2 इन द अबोव इक्वेशन. आता अबोव इक्वेशन आपल्याकडे आहे, काय आहे की एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये किंमत टाकू तुम्ही. या ठिकाणी एक्स जो आहे तर एक्सची किंमत आपल्याला टाकायची. एक्सची किंमत काय टाकायची, 2 म्हणजे 2 स्क्वेअर प्लस एम इंटू पुन्हा एक्सची किंमत किती टाकायची, 2 मायनस 5 इज इक्वल टू 0. 2 स्क्वेअर किती आला, 4 प्लस 2m मायनस 5 इज इक्वल टू 0. पुढे 2m प्लस 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. 2m किती राहिले, मायनस 1 इज इक्वल टू 0. 2m इज इक्वल टू मायनस 1 आहे राईट साईडला, ह्याला प्लस 1 झाला. पुढे 2चं त्या ठिकाणी ट्रान्सफर करा. m इज इक्वल टू किती आले, 1/2. म्हणजे दुसरं रूट जे आहे तर ते 1/2 त्या ठिकाणी असतं. मग 1/2 कुठं दिलेलं आहे तर सी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे आणि म्हणून सी ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने ही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतील.